आज आम्ही गेलेलो होतो देवदर्शनाला. कोणत्या ते पुढे समजेलच. खरं तर ना ऊन इतकं आहे की लहान मुलं कुठे घेऊन जाणं शक्यच होत नाही आहे. खूप दिवसातून बाहेर जातो आहे, त्यामुळे आमची चिल्लर पार्टी तर ना खूप खुश होती. त्यामुळे गाडीत जे काही गाणं लागेल त्यावर आपला डान्स चालू होता. खरं तर ना आम्ही एकाच मंदिरात जायचं होतो, पण ना एकदम 4 ठिकाणी जाऊन आलो. तर सगळ्यात आधी आम्ही गेलेलो होतो शिराळा तालुक्यातील अंत्री या ठिकाणी. येथील ना श्री स्वयंभू गणेश मंदिर हे नवसाला पावणारे आणि पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील गणेश मूर्ती जमिनीतून स्वयंभू उगम पावलेली आहे. भाविकांच्या मते या मूर्तीचा आकार वर्षानुवर्ष वाढत आहे. त्यानंतर आम्ही गेलेलो होतो शिराळा तालुक्यातील श्री गोरक्षनाथ मंदिर येथे. प्रत्यक्ष गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्यानंतर आम्ही गेलेलो होतो वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी येथे. हे एक अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन स्वयंभू मारुतीचे मंदिर आहे. इथं गेल्यावर आमच्या माऊचं लक्ष मंदिरात कमी, पण बाहेर ज्या काही गाड्या ट्रॅक्टर उभा आहेत ना त्यावर जास्त होतं. या गाड्या बघितलेत आणि त्यात आम्ही बसलो नाही, असं होणारच नाही. त्यानंतर माऊला आईस्क्रीम खायचं होतं. आम्ही पण ना कोणी भेळ तर कोणी पाणीपुरी, कोणाला जे काही हवं होतं ते खाऊन घेतलं. त्यानंतर येता येताच गेलेलो होतो श्री सिद्धेश्वर मंदिर शिवपुरीला. तिथून दर्शन घेतलं आणि घरी आलो. आमचं एक माणूस मात्र पेशंट झाल्यामुळे घरीच राहिलेलं होतं. तर असा होता आजचा देवदर्शनाचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.